भोंदू अशोक खरात हा मराठा आहे. मग मराठा आहे तर मनोज जरांगे का बोलत नाहीत असा प्रश्न केलाय लक्ष्मण हाकेंनी. लक्ष्मण हाकेसारखा एक वैचारिक माणूस अशा पद्धतीचा प्रश्न करतो हे किती बालिश आणि हास्यास्पद आहे. त्या अशोक खरातचा आणि मनोज जरांगेंचा संबंध काय? मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याच आरक्षणाच्या संदर्भात विरोध करणारं लक्ष्मण हाके व्यक्तिमत्व आहे. ही वैचारिक लढाई चालत राहणार आहे. मतभेद चालत राहणार आहेत. पण या बंधूचं समर्थन कसं काय कोण करू शकतं? अशोक खराबद्दल कुणाला पुळका येण्याची गरज काय? कुणालाच येऊ शकत नाही. नाही बोललं म्हणजेच निषेध असतो का? हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारतोय. त्याच्यामध्ये एक तेजस्वी सातपुते IPS थराच्या अधिकारी लावलेले आहेत. त्या चौकशी करतायत. SIT नेमलेली आहे. त्यांना अटक झालेली आहे. ते सगळे फोटो बाहेर येत आहेत. अनेक नेते खुलासा करतायत आणि मीडियाने जी काय आहे ती ट्रायल काही लोकांपुरती मर्यादित ठेवलेली आहे. याच्यावरती दुसरं जर कुणी बोलायला गेलं तर मीडिया त्यांना दाखवत सुद्धा नाही. त्याच्यामुळे तो मीडियाचा रोल आहे की कुणाची प्रतिक्रिया घ्यायची आणि कुणाची नाही. प्रत्येक घटनेवरती प्रत्येकाने बोलावं असं काही नसतं. अनेक जण वेगवेगळ्या एक विभागावरती काम करतात, वेगवेगळे आंदोलन घेऊन काम करतात, वेगवेगळे मुद्दे घेऊन काम करतात आणि ते त्याच्यावरच कायम राहतात. परंतु आता मनोज जरांगेंनी अशोक खरातवर बोलावं, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करणं हेच गंभीर आहे. आणि मग असंच असेल तर प्रत्येक घटनेत जात बघितली पाहिजे. प्रदीप शर्मा हा कोण होता? हा प्रदीप शर्मा देशाची माहिती दुसऱ्या देशाला देत होता. त्याची बातमी 2 दिवस तरी या देशात चालली का? कोणी त्याच्या जातीवर प्रश्न निर्माण केले का? आजपर्यंत त्या ठिकाणी देशाशी गद्दारी करणारे उच्चस्तरीय कोणत्या जातीचे होते? त्यांच्या जाती काढल्या तर धक्का बसल. परंतु तेवढ्या नीचपणाचं राजकारण कधी आम्हीही केलं नाही आणि आम्हाला ते जमलंही नाही. मिश्रा, पांडे, शर्मा हे तिघजण होते. नवी मुंबईला त्या ठिकाणी शिळफाटा भागामध्ये असलेल्या गणेश घोळ मंदिराच्या सहाऱ्याला गेली होती एक माऊली बहीण. ती बिचारी घरातून रुसली आणि मंदिरात जाऊन बसली आणि या शर्मा, पांडे आणि मिश्रा या तिघा जणांनी तिच्यावरती पाशवी अत्याचार करून तिला बाजूच्या जंगलात मारून फेकलं. त्यावेळेस का बरं जात शोधायला कोणी पुढे आलं नाही? नराधम नराधम असतात, आतंकी आतंकी असतात. बिल्किश बानोवरती बलात्कार करणारे बलात्कारी असतात. त्यांची कुठं आम्ही इंडिव्हिज्युअल जाती काढत बसलो. त्याच्यामुळे उगाच आपलं प्रत्येक वेळी जातीचंच राजकारण उभा केलं पाहिजे, हे योग्य नाही. कशातही जातीचं राजकारण करायचं, त्याला काही अर्थ नाही. सुरुवातीला अनेक जण म्हणे अशोक खरात हा दलित आहे. त्याला एक पार्श्वभूमी राहुल कुलकर्णी नावाचा पत्रकार त्याने व्हिडिओ डिलीट केला. सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं हा खरात दलित आहे म्हणून आणि त्याच्यानंतर हा खेळ सुरू झाला. हा राहुल कुलकर्णी सांगणारा कुलकर्णी सुद्धा कोणत्या जातीचा हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे कशातही जात घालायची हे गंभीर आहे. हिंमत असेल तर प्रत्येक ह्याच्यात जात काढा. आणि मी याच्या आधी सुद्धा लक्ष्मण हाकेंना आव्हान केलेलं की बाबा RSS ला जर कोलॅप्स करायचं असेल तर ओबीसीनी RSS पासून लांब व्हावं. आज RSSचं सर्वात मोठं पायदळ कोण असेल तर तो ओबीसी आहे. ओबीसी देशभर RSS ला बळ देतो आणि एका दिवसात जर ओबीसी बाजूला निघाला तर RSS हा शून्य होऊन जातो. काहीच राहत नाही. ओबीसी RSS ला बळ देतो म्हणून RSSचं अस्तित्व आहे. आणि RSSच ओबीसीला संपवायला निघतं, त्यांचं आरक्षण संपवायला निघतं, UGCला विरोध करतं. तरी सुद्धा ओबीसी RSSच्या विरोधात जात नाही. मराठा किती हो महाराष्ट्रामध्ये? उत्तर प्रदेशला RSSला कोण बळ देतं? MP ला RSSला बळ कोण देतं? त्या ठिकाणी संपूर्ण देशभर RSSला बळ कोण देतं? ओबीसी शिवाय नाही देत. लक्ष्मण हाके आपल्यापुढं खूप मोठं काम आहे. हिंमत असेल तर अमित शहा सुद्धा भेटलेत अशोक खरातशी. देवेंद्र फडणवीस सुद्धा भेटलेत अशोक खरात सोबत. करा ना कारवाईची मागणी. कुठंही आपण बोलायचं आणि कशामध्येही जात शोधायची याला काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे या घटनेकडं जातीच्या चष्म्यातून बघू नये. त्या ठिकाणी
जातीच्या चष्म्यातून बघायला गेलं तर काहीच राहणार नाही. लक्षात ठेवा. धर्म, भोंदूगिरी हे कोण रुजवतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्यांच्या नादी लागलेल्यांना बाजूला करणं हाच आपल्या पुढचा अजेंडा असला पाहिजे. मुळात अशोक खरात याच्यावर मनोज जरांगेंनी बोलूच नये आणि खऱ्या अर्थाने हे खूप महत्वाचं आहे की 1500 कोटी रुपयाचा जवळपास तपास पोलिसांनी आतापर्यंत या तपासात लावलेला आहे. या भोंदूबाबांनी जमा केलेली माया. या 1500 कोटीत त्यांनी कधी मराठा समाजासाठी काही केलंय का? मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी काही केलंय का? मराठ्यांच्या संस्थेसाठी काही डोनेशन दिलंय का? मराठ्यांच्या चळवळी चालवण्यासाठी काही आंदोलकांना पैसा दिलाय का? मग कशासाठी त्याचा मराठा समाज त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहे आणि सपोर्ट करण्यासारखं काम काय केलं त्यांनी? बलात्कार. त्याच्यामुळे उलट या जमातीला, या समूहाला सॅल्यूट आहे की त्यातल्या एकानेही हा मराठा आहे म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न केला नाही. बाकी लक्ष्मण हाकेला सांगायची गरज नाही की कुठं कोण कोण कसा कसा पाठीमागे उभा राहतो आणि कसा कसा त्या ठिकाणी क्रूर हत्याकांड झालेल्या घटनेत सुद्धा जातीचा बॅकअप देण्यासाठी कोण कुठं जातो हे लक्ष्मण हाकेंना सांगायची गरज नाही. त्यांनी असणार वैचारिक लढा आहे तो चालू द्यावा. तो चांगलाही आहे. त्यात काही दुमत नाही. त्याचा कोणी विरोधही केलेला नाही. त्याचं स्वागतच प्रत्येकाने केलेलं आहे. लोकशाही आहे. आंदोलन, त्याला विचारधारा हे हे चालूच राहणार आहे. त्याच्यात दुमत नाही. पण ही कोणती भूमिका आहे की अशोक खरातच्या प्रकरणात तुम्ही बोला? अरे त्यांनी नाही बोलूनच जी भूमिका घेतली ती सर्वात मोठी आहे. सोशल मीडियात कुठेही एकही कमेंट आणि एकही पोस्ट या अशोक खरातच्या बाजूने मराठा समाजाची नाही. मधल्या काळामध्ये आम्हाला इतरांबद्दल हे दिसलं नाही. इतरांबद्दल तर वेगळंच दिसलं. त्याच्यामुळे या असल्या भोंदूला भोंदूच म्हणावं. ती प्रवृत्ती जात असू शकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज असते तर ही भोंदूगिरी निर्माण सुद्धा झाली नसती. गेल्या 14 वर्षाच्या राजकीय सत्ता कुणाची आणि या सत्तेमध्ये भोंदूगिरी कुणामुळे जिवंत झाली याच्यावरही बोला. वागेश्वर धाम नावाने जो काही इथं येतो, चिठ्ठ्या वाचून दाखवतो, बीजेपीचा प्रचार करतो, त्यावर लक्ष्मण हाकेंनी बोलावं. किती लोक आहेत असे जे इथे येतात, एक राजकीय अजेंडा चालवतात. त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहेत की नाही? तर भाजप करील त्याच्या विरोधात आम्ही बोलायचं नाही. पण या अशोक खराशी मराठा समाजाचा काही संबंधच जोडला जात नाही. कुणीही मराठा नेता त्याच्या बाजूने बोलत नाही. कुणीही बहुजन लीडर त्याच्या बाजूने बोलत नाही. तो जातीचा मुद्दाच असू शकत नाही. पण ह्या मुद्द्यामध्ये सुद्धा मीडियात प्रसिद्धी मिळतीये. सुषमाताई अंधारे लढतायत. त्या ठिकाणच्या असणाऱ्या तृप्ती देसाई लढतायत, रुपाली चाकणकर लढतायत. त्या ठिकाणचा हा लढा केंद्रबिंदू त्या 2-4 जणांमध्ये झालेला आहे. आणि मग त्याच्यात आपली कशी उडी घ्यायची, याच्यासाठी काहीतरी वेगळी कुरापत काढायची, याला काही अर्थ नाही. महिला चांगल्या लढतायत, महिलांचं शोषण झालंय, महिलांच्या संदर्भातला मुद्दा आहे. त्या नीलम गोरेंच्या भूमिकेबद्दल ते लढतायत, अनेक भूमिका घेऊन लढतायत. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. उलट त्यांना कसा सपोर्ट करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मी पण सुद्धा या सगळ्या प्रसिद्धीच्या झोतात यात सुद्धा मी कसा दिसल ही जर भूमिका असेल तर ही संकुचित भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे मी सॅल्यूट करतो मराठा समाजाला की त्यांनी कधीही या प्रवृत्तीचं समर्थन केलं नाही. प्रदीप मिश्रा देशाची माहिती दुसऱ्या देशात देतो, त्याची जात शोधली जात नाही. आणि या ठिकाणी हा भोंदू अशोक खरात याच्या जातीचा तर काही संबंध बी नाही, तरी सुद्धा त्याची जात शोधली जाते. हे डायव्हर्ट केलं जाते. भाजपातल्या काही लोकांना वाचवण्यासाठी जातीचा मुद्दा पुढे केला जातोय आणि हा सुनियोजित कट आहे आणि त्याचाच भाग लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेंना काय बोलायचे ते बोलवा, पण मराठा समाजाच्या बांधवांना मी आव्हान करतोय की या लक्ष्मण हाकेंना कसलंही प्रत्युत्तर देऊ नका. तुमच्या भूमिकेला सॅल्यूट आहे की तुम्ही अशा नराधम भोंदूला जातीचं लेबल लागू दिलेलं नाही. उलट अनेक सोशल मीडियातल्या लढणाऱ्या मराठा तरुणांच्या पोस्ट आणि व्हिडिओ मी बघितलेत की त्यांनी या भोंदूवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे आणि त्याला भेटायला गेलेल्या आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, ही भूमिका घेतलेली. त्याच्यामुळे या अशा परिस्थितीत कशातही कुणाला वडायचं हे काम कुणीही करू नये.
आणि याच्यातून कसलंही जातीचं राजकारण उभं राहू शकत नाही. उलट याच्यात जात शोधणारे आणि जातीवर बोलणारे एक्सपोज होतील की हे नेते नाहीत तर जातीवादाचं बिंब उभा करून त्याच्यावर राजकीय पोळी भाजणारे पुढारी आहेत. आणि ते कधीही समाजाला आवडत नसतात. समाज भावना या खूप प्रामाणिक असतात, जातीवादी नसतात. त्यांना मानवतेचं सुद्धा एक टच असला तरच ते असणारं नेता मानतात, नाहीतर त्याला नेता सुद्धा ते मानत नाहीत. हे गांभीर्याने